नमस्कार. मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. जगाने कधी कल्पना केली नसेल अशा गोष्टी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळामध्ये घडताना दिसत आहेत. अमेरिका आणि भारताच्या संबंधांमध्ये बऱ्यापैकी कडवटपणा आलेला आहे. चीन आणि भारत हे दोन शेजारी देश आपसातले मतभेद कमी करून संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. 22 आणि 23 जून या 2 दिवशी नवी दिल्लीमध्ये ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक पार पडली. या बैठकीसाठी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी नवी दिल्लीमध्ये दाखल झाले होते. दुसऱ्या बाजूला केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी मुक्त व्यापार करारासाठी जे अमेरिकी शिष्टमंडळ भारतामध्ये आलेलं आहे त्यांच्या प्रमुखाचं नवी दिल्लीमध्ये स्वागत केलं. भारताची भूमिका सध्या अशी आहे की चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांना भारताने समान अंतरावर ठेवलेलं आहे, परंतु त्यातल्या त्यात चीन बरोबर जवळीक निर्माण झालेली आहे. याच विषयावर या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत, परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हाईप करा. कुणाच्या तरी बाजूने कुणाच्या तरी विरोधात उभं राहायचं ही भारताची परराष्ट्र नीती कधीच नव्हती. आणि त्याच्यामुळे जेव्हा अमेरिकेच्या पुढाकाराने क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग अर्थात क्वाडची स्थापना झाली तेव्हा भारताने उच्चारावाने सांगितलं की हा काही चीन विरोधी गट नाहीये आणि हा आशियातला नाटो सुद्धा नाहीये. आणि अशाच प्रकारच्या परराष्ट्र धोरणामुळे आज ही परिस्थिती आहे की चीनचे परराष्ट्र मंत्री भारतात येऊन आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याबरोबर चर्चा करू शकतात. आणि त्याचवेळी मुक्त व्यापार करारासाठी अमेरिकी शिष्टमंडळ भारतामध्ये दाखल होतं आणि ते चर्चा करतं आपले केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत. ब्रिक्स बैठकीच्या निमित्ताने वांग यी भारतामध्ये आलेले आहेत. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची एकाच एक भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. 2020 मध्ये गलवानचा संघर्ष झाला होता आणि त्याच्यानंतर दोन्ही देशांचे संबंध रसातळाला गेले होते. दोन्ही देशांच्या सेना सीमेवर एकमेकांच्या समोर उभ्या ठाकल्या होत्या. त्याच्यानंतर दोन्ही देशांच्या सेनाधिकाऱ्यांच्या अनेक बैठका झाल्या आणि या बैठका सकारात्मक होत्या. या बैठकांनंतर निर्णय झाला की 2024 नंतर टप्प्याटप्प्याने दोन्ही देशांच्या सेना माघार घेतील. संबंध सुधारायला सुरुवात झाली होती आणि याच दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली आणि त्यानंतर त्यांनी जी धोरणं स्वीकारली त्यामुळे भारत आणि चीन हे जे दोन्ही देश आहेत ते अधिक वेगाने जवळ यायला लागले. गलवानच्या संघर्षानंतर दोन्ही देशांचा विविध क्षेत्रातला संवाद आणि संपर्क पूर्णपणे खंडित झालेला आहे. हा संवाद पुन्हा एकदा सुरू झाला पाहिजे अशा प्रकारच्या भावना वांग यी यांनी अजित डोवाल यांच्या बरोबर जी भेट घेतली त्या भेटीच्या दरम्यान व्यक्त केल्या. आणि त्यांनी असंही सांगितलं की भारत आणि चीन हे प्रतिस्पर्धी देश नाही आहेत, भारत आणि चीन हे भागीदार आहेत. म्हणजे अशा प्रकारची उपरती आता चीनला व्हायला लागलेली आहे आणि त्याचं कारण डोनाल्ड ट्रम्प हेच आहेत. गलवानच्या संघर्षात भारतीय जवानांनी चीन्यांना असा काही दणका दिला की चीनचा माज उतरलेला आहे, परंतु तरी भारताची भूमिका सावध आहे. कारण चीनचे जे हडपाहडपीचे जे मनसुबे आहेत ते अजूनपर्यंत पूर्णपणे थांबलेले नाही आहेत. चीन कधी अरुणाचलवर दावा करतो तर चीन उत्तराखंडमधल्या गावांवर कधी दावा करतो. भारताच्या भूमीवर चीनची वक्रदृष्टी आहे आणि त्याच्यामुळे भारताची भूमिका सावध आहे. चीनला किती जवळ येऊ द्यायचं, चीनवर किती विश्वास ठेवायचा याच्याबद्दल भारताचं नेतृत्व, भारताचे सेनाधिकारी वारंवार विचार करत असतात. परंतु सध्याचं डोनाल्ड ट्रम्प यांचं जे धोरण आहे ते धोरण पाहिल्यानंतर भारताला असं लक्षात येतं की चीन बरोबर तात्पुरती तरी काहीतरी अंडरस्टँडिंग आपण ठेवली पाहिजे, चीन बरोबर संबंध सुधारले पाहिजे, चीन बरोबर जवळीक निर्माण केली पाहिजे. आणि ही भावना भारताच्या नेतृत्वाच्या मनामध्ये निर्माण होते. त्याचं एकमेव कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आहेत. ट्रम्प यांनी वयाची 80 वर्ष पूर्ण केलेली आहे तरी सुद्धा त्यांच्यामध्ये परिपक्वपणाचा अभाव आहे. त्यामुळे त्यांचं जे पिल्लू त्यांनी भारतामध्ये सोडलेलं आहे, अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्गिओ गोर यांच्यात परिपक्वपणा असेल अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. परंतु अपरिपक्वपणाच्या सोबत ते भारतामध्ये काड्या करण्याचं सुद्धा काम करत असतात. काही महिन्यापूर्वी त्यांनी भारताच्या पश्चिम कमांडला भेट दिली होती. तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय जोसेफ यांचा काल वाढदिवस होता. सर्गिओ गोर या निमित्त त्यांना भेटले, त्यांनी विजय जोसेफ यांना शुभेच्छा दिल्या आणि त्याच्यानंतर एक्सवर त्यांनी एक पोस्ट टाकली. ही पोस्ट वादग्रस्त ठरलेली आहे. या पोस्टमध्ये सर्गिओ गोर यांनी विजय जोसेफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यानंतर ते म्हणतात की व्यापार, गुंतवणूक, पुरवठा साखळी, ऊर्जा आणि इंधन अशा अनेक क्षेत्रामध्ये दोन्ही देशांच्या सहकार्याला खूप मोठा वाव आहे. आता खरं तर विजय जोसेफ हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत. सर्गिओ गोर त्यांच्याबद्दल जेव्हा बोलतात तेव्हा त्यांनी तामिळनाडूबद्दल बोललं पाहिजे होतं, तामिळनाडूच्या लोकांबद्दल बोललं पाहिजे होतं, विजय जोसेफ यांच्याबद्दल बोललं पाहिजे होतं. परंतु विजय जोसेफ यांच्याबद्दल बोलत असताना ते बोलले संपूर्ण भारताबद्दल. कुणाला वाटू शकेल की सर्गिओ गोर यांनी जी पोस्ट केली ती चुकून केली, परंतु ही चूक नव्हती, ही आगळीक होती. आणि ही आगळीक अमेरिकेचे मुत्सद्दी, अमेरिकेच्या थिंक टँक वारंवार करत असतात. दक्षिणेमध्ये मुठभर लोक अशी आहेत ज्यांच्या मनामध्ये फुटीरतेची भावना आहे.
त्यांना असं वाटतं की दक्षिणेतली जी राज्य आहे ती स्वतंत्र राष्ट्र आहेत आणि ही जी फुटीरतेची भावना आहे त्याला हवं देण्याचं काम अमेरिकेकडून कायम होत असतं. आता सर्गिओ गोर जे काय म्हणाले आपल्या दोन देशांमध्ये, त्या दोन देशांमध्ये त्यांना संपूर्ण भारत अपेक्षित नाहीये. त्यांनी बोट दाखवलेलं आहे तामिळनाडूकडे आणि त्याच्यामुळे ही पोस्ट अत्यंत वादग्रस्त ठरली. अनेक लोकांनी त्याच्यावर आक्षेप घेतले. अमेरिकेचे मुत्सद्दी जेव्हा दक्षिणेतल्या नेत्यांना भेटतात तेव्हा त्यांचा जो हेतू असतो तो सरळ नसतो. आता सर्गिओ गोर भारतात आल्यानंतर योगी आदित्यनाथ यांचे सुद्धा वाढदिवस झाले असतील, परंतु सर्गिओ गोर कधी योगी आदित्यनाथ यांना भेटले नाहीत, त्यांना शुभेच्छा देण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला नाही. परंतु दक्षिणेतल्या नेत्यांना अमेरिकेचे मुत्सद्दी वारंवार भेटत असतात. 2024च्या लोकसभा निवडणुकांचे निकाल जेव्हा जाहीर झाले तेव्हा हैदराबाद मधल्या अमेरिकेच्या कौन्सल जनरल जेनिफर लार्सन यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची गाठभेट घेतली. कारण निकालानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली होती की भाजपकडे स्वतःचं बहुमत नाहीये. तेलुगू देसम आणि जदायू या दोन मोठ्या पक्षांच्या आधारावर भाजपने सरकार स्थापन केलं होतं आणि त्याच्यानंतर जेनिफर लार्सन यांनी चंद्राबाबू नायडू यांची गाठभेट घेतली होती आणि या भेटीमुळे देशामध्ये अमेरिकेबाबत एक संशयाचं धुकं निर्माण झालं होतं. अमेरिकी मुत्सद्द्यांच्या या कुरापतीमध्ये प्रचंड सातत्य आहे. ते प्रयत्न करत असतात भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करण्याचा आणि दुसऱ्या बाजूला डोनाल्ड ट्रम्प तर उघडपणे पाकिस्तानच्या पालख्या खांद्यावर नाचवण्याचं काम करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प वारंवार म्हणतात की इंडिया इज ग्रेट कंट्री, नरेंद्र मोदी इज ग्रेट प्राईम मिनिस्टर, नरेंद्र मोदी इज माय फ्रेंड वगैरे वगैरे, परंतु त्यांच्या मनामध्ये निश्चितपणे काळबेरा आहे. ज्याला हिंदीमध्ये म्हणतात की मुंह में राम और बगल में छुरी, तसा प्रकार डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबत आहे. चीनचा विचार केला तर चीन हा आपला उघड शत्रू आहे आणि हे दोघांना माहिती आहे. भारताला सुद्धा माहिती आहे की चीन आपला शत्रू आहे. चीनला सुद्धा माहिती आहे की भारताच्या भूमीवर आपली नजर आहे. त्याच्यामुळे दोन्ही देशांचे नेते जेव्हा भेटतात तेव्हा सावध असतात. तिथे मुंह में राम और बगल में छुरी असा प्रकार नसतो. म्हणजे हा प्रकार पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळामध्ये चीनने केला होता. हिंदी चीनी भाई भाई अशा घोषणा देऊन भारतावर आक्रमण केलं होतं, भारताची भूमी लाटली होती. परंतु आता जे राज्यकर्ते सावध आहेत त्यांच्याबरोबर असा चावटपणा चालणार नाही हे चीनी राज्यकर्त्यांना चांगला माहिती आहे. त्यामुळे भारताशी जेव्हा चीनचे नेते चर्चा करतात तेव्हा भारताच्या कर्तृत्वाबद्दल किंवा भारताच्या मुत्सद्दीगिरीबद्दल त्यांच्या मनामध्ये पूर्णपणे आदर असतो. अमेरिकेकडून अशा प्रकारचे जेव्हा चाळे होतात, भारताच्या अंतर्गत बाबीमध्ये ढवळाढवळ होते, तेव्हा अनेक लोक अशा प्रकारचा आक्षेप मोदी सरकारवर घेत असतात की मोदी सरकार अमेरिकेला चोख उत्तर का देत नाही. त्याचं कारण स्पष्ट आहे. अनेकदा असं असतं की तुमच्या लक्षात येत असतं की समोरचा तुमच्या कोरापती काढतोय, परंतु परिस्थिती अशी असते की तुम्हाला शांत राहावं लागतं. तुम्ही उत्तर देऊ शकत नाही, तुम्हाला वेळेची वाट पाहावी लागते. आता अमेरिकेकडून भारताला बऱ्याच अशा गोष्टी मिळतात ज्या फक्त अमेरिकाच देऊ शकते. शस्त्रास्त्र मिळतात, आपल्याला तंत्रज्ञान मिळतं, आपल्याला सेमीकंडक्टरच्या चिप मिळतात. एनव्हिडियाने जर सेमीकंडक्टरच्या चिप भारताला देणं बंद केलं तर भारत प्रचंड मोठ्या अडचणी देऊ शकेल. आपली अनेक कामं ठप्प होऊ शकतील, आपले अनेक प्रकल्प ठप्प होऊ शकतील. त्यामुळे भारताला थोडं सबुरीने घ्यावं लागतं आणि भारत सध्या तेच करतोय. परंतु अमेरिकेची वाटाघाटी करताना भारत आपल्या शर्तीवर वाटाघाटी करतोय. आता अमेरिकेचं शिष्टमंडळ जे मुक्त व्यापार कराराची चर्चा करण्यासाठी भारतात येत आहे त्याला ही झलक पुन्हा एकदा दिसणार आहे. पुन्हा एकदा मी अशासाठी म्हणतोय कारण याच्यापूर्वी भारताने ती झलक अमेरिकेला दाखवलेली आहे. गेल्या वेळी सुद्धा अमेरिकी शिष्टमंडळ मुक्त व्यापार कराराची चर्चा करण्यासाठी भारतामध्ये आलं होतं, परंतु भारताने त्यांना रवाना केलं. कारण त्याच वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 12.5% टेरिफ लादण्याची घोषणा केली होती. त्यामुळे भारताने या शिष्टमंडळाला सांगितलं तुम्ही मायदेशी परता, तिथे ठरवा एकदा नेमकं भारताबरोबर नेमकं तुम्हाला काय करायचं आहे आणि ते ठरल्यानंतर भारतामध्ये या. आता हे शिष्टमंडळ पुन्हा एकदा भारतामध्ये दाखल झालेलं आहे. जेमिसन ग्रीर यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ भारतामध्ये दाखल झालेलं आहे. जेमिसन ग्रीर यांनी सर्गिओ गोर यांच्यासोबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची गाठभेट घेतली, त्यांच्याबरोबर चर्चा केली. पियुष गोयल यांनी जेमिसन ग्रीर यांचं स्वागत केलं. आधीच्या शिष्टमंडळाला भारताने रवाना केलं तरी सुद्धा ते परत आलेले आहेत. याचा अर्थ त्यांना मुक्त व्यापार करार मार्गी लावायचा आहे. कारण हा करार भारतासाठी जेवढा महत्वाचा आहे तेवढाच महत्वाचा आहे अमेरिकेसाठी. अमेरिकेच्या डळमळणाऱ्या अर्थकारणाला भारताच्या बाजारपेठेची सक्त गरज आहे. त्यामुळे हे शिष्टमंडळ भारतामध्ये पुन्हा आलेलं आहे. परंतु आता भारत ताणून धरतोय. भारताने आता एक नवी अट अमेरिकेच्या समोर ठेवलेली आहे. त्यांनी असं म्हटलंय की हा करार जर तुम्हाला पूर्ण करायचा असेल तर त्याच्यामध्ये एक सनसेट क्लॉजची तरतूद हवी. सनसेट क्लॉजची तरतूद या करारामध्ये भारताला का हवी आहे हे लक्षात घ्या. ट्रम्प यांच्या सनकीपणावर भारताचा पूर्णपणे विश्वास आहे. या सनकीपणाचा अनुभव भारताने घेतलेला आहे, खरं तर सगळ्या जगाने घेतलेला आहे. जगातल्या भल्या भल्या देशांना ट्रम्प यांच्या लहरीपणाची भीती वाटते. ट्रम्प यांची सनक येते आणि त्याच्यानंतर ते अमेरिकेचं धोरण एका मिनिटामध्ये बदलतात. याचा अनुभव युरोपने घेतलेला आहे.
युरोपने अमेरिकेच्या सोबत मुक्त व्यापार करार केला आणि त्याच्यानंतर ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून युरोपीय देश अमेरिकेच्या विरोधात उभे ठाकले किंवा अमेरिका युरोपीय देशांच्या विरोधात उभा ठाकला असं तुम्ही म्हणू शकता. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा ट्रम्प यांनी युरोपातल्या देशांना टेरिफ लादण्याची धमकी दिली होती. तोच प्रकार ट्रम्प भारताबद्दल करू शकतात हे भारताला पूर्णपणे माहिती आहे. त्याच्यामुळे मुक्त व्यापार करारावर समजा दोन्ही देशांनी सह्या केल्या आणि त्याच्यानंतर ट्रम्प यांना लहर आली तर ते भारतावर पुन्हा एकदा टेरिफ लादू शकतील. ही भीती असल्यामुळे, ही शंका असल्यामुळे भारताने त्या सनसेट क्लॉजची तरतूद या करारामध्ये हवी अशा प्रकारचा आग्रह केलेला आहे. याचा फायदा असा होईल की उद्या ट्रम्प यांची सनक फिरली आणि त्यांनी नवं एखादं धोरण जाहीर केलं तर भारत हा करार स्थगित करू शकतो आणि पुन्हा एकदा नव्याने चर्चेची मागणी करू शकतो. म्हणजे भारताला पूर्णपणे खात्री आहे की मुक्त व्यापार करार झाल्यानंतर सुद्धा कधीतरी ट्रम्प यांना टेरिफ खेळण्याची सनक येणार आणि त्याच्यानंतर ते टेरिफची घोषणा करणार. त्यामुळे भारताने आधीच हा बंदोबस्त करून ठेवलेला आहे. जर तुम्ही वाकड्यात शिरणार असाल तर भविष्यात आम्ही सुद्धा वाकड्यात शिरू. भारताला जसा ट्रम्प यांचा ताप होतो त्या तुलनेने जास्तच ताप तो चीनला होतो. कारण चीन आणि अमेरिकेची आता थेट स्पर्धा सुरू झालेली आहे. स्पर्धा आता रंगात आलेली आहे. एका बाजूला चीनच्या प्रगतीमध्ये खोडे घालण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून होतो आणि दुसऱ्या बाजूला डॉलरचा बाजार उठवण्याचा प्रयत्न, जोरदार प्रयत्न चीनकडून सुरू आहे. चीनच्या पोलादी भिंतीतून अमेरिकेपर्यंत जे आकडे येत आहेत, सगळ्या जगापर्यंत जे आकडे येत आहेत, त्या आकड्यांची धास्ती अमेरिकेने घेतलेली आहे. अमेरिकी बॉन्डमध्ये एकेकाळी चीनची जबरदस्त गुंतवणूक होती, परंतु गेल्या काही वर्षामध्ये चीनने हे बॉन्ड फुंकायला सुरुवात केली आणि त्या बॉन्डच्या पैशातून त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली. 2026च्या मे महिन्यामध्ये म्हणजे गेल्या महिन्यात चीनने जे सोनं विकत घेतलं आहे ते आकडे ऐकून अमेरिकेचे डोळे अक्षरशः पांढरे झालेले आहेत. खरं तर सगळ्या जगाचे डोळे पांढरे झालेले आहेत. एका महिन्यात चीनने 163 मेट्रिक टन सोनं विकत घेतलेलं आहे. म्हणजे डॉलरची कंबर तोडण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते सगळं चीन करताना दिसतोय. आणि चीनला जर बेसन घालायची असेल तर अमेरिकेला भारताशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाहीये. तरी सुद्धा भारतात काड्या करण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून सुरू असतो. स्वतः ट्रम्प तो प्रयत्न करत असतात. काही दिवसापूर्वी त्यांना सनक आली आणि त्यांनी त्यांच्या इंडो पॅसिफिक कमांडचं जे नाव आहे ते बदलून टाकलं. त्याला इंडो त्यांनी वगळला आणि फक्त या कमांडला आता पॅसिफिक कमांड म्हटलं जाईल अशा प्रकारची घोषणा केली. आता त्यांच्या एखाद्या कमांडच्या नावातून ते इंडो वगळतात, त्याचा भारताला काय तोटा होणार आहे? भारतावर काही फरक पडणार नाहीये. भारताचा हिंदी महासागरावर जो दबदबा आहे किंवा एकूणच भारताच्या नौदलाची जी मजबूती आहे त्याच्यावर यामुळे काही परिणाम होणार नाहीये. तरी सुद्धा अमेरिकेला चाळे करावेसे वाटतात आणि हे चाळे भारताच्या मनामध्ये, भारतीयांच्या मनामध्ये संशय कल्लोळ निर्माण करणारे आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कायमचे मित्र नसतात, कायमचे शत्रू नसतात. कायम असतो तो फक्त प्रत्येक देशाचा नागडा स्वार्थ. जगातल्या अनेक देशांना हे माहिती होतं, भारताच्या हे खूप उशिरा लक्षात आलं आणि भारताने आता चीनबाबत तेच धोरण स्वीकारायचं ठरवलेलं आहे. चीन भारताच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतोय आणि भारताने सुद्धा चीनला जवळ करण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय. वांग ही जे ब्रिक्सच्या बैठकीमध्ये आले होते ते असं म्हणाले की ग्लोबल साऊथच्या देशांचं नेतृत्व 2 देश करतात, एक चीन आणि 2 भारत. हे दोन्ही देश जेव्हा प्रगती करतील तेव्हा खऱ्या अर्थाने आधुनिकतेचा प्रवास वेगवान होईल. जेव्हा जेव्हा चीन आणि भारतातले पंगे वाढले तेव्हा ब्रिक्स खिळखिळी झाली, कारण ब्रिक्स मधले अत्यंत महत्वाचे देश आहेत. आणि जेव्हा जेव्हा हे 2 देश एकत्र आले तेव्हा ब्रिक्स मजबूत झाली आणि ब्रिक्सची जगाला प्रचंड गरज आहे डॉलरचा माज उतरवण्यासाठी आणि अमेरिकेची मस्ती जिरवण्यासाठी. योगायोग म्हणजे वांग यी यांनी ब्रिक्सच्या बैठकीमध्ये ज्या प्रकारची भूमिका मांडली, आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मांडलेली भूमिका वांग यी यांच्या भूमिकेला समांतर जाणारी होती. ते असं म्हणाले की उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना एकत्र करून बहुध्रुवीय जगाची निर्मिती करणं आणि ग्लोबल साऊथचा आवाज मजबूत करणं हा ब्रिक्सचा मूळ उद्देश होता. म्हणजे त्यांनी आठवण करून दिली की ब्रिक्सची स्थापना नेमकी कशासाठी झालेली आहे. आता अजित डोवाल हे भारताचे जेम्स बॉन्ड जरी असले तरी ब्रिक्सची जी संकल्पना आहे ती मुळात आर्थिक संकल्पना आहे. आर्थिक संकल्पनेच्या आधारावर जगातले हे देश एकत्र आलेले आहेत. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे अजित डोवाल जे काही बोलतात त्याचा संबंध अर्थकारणाशी असणारच. म्हणजे एका बाजूला चित्र असं दिसतंय की अमेरिकेच्या पुढाकाराने जो क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग नावाचा गट स्थापन झाला होता, क्वाड, त्या गटाची अमेरिकेच्या कृपेने म्हणजे ट्रम्प यांच्या कृपेने माती होताना दिसते. आणि दुसऱ्या बाजूला ब्रिक्स नावाचा जो गट आहे तो अमेरिका विरोधी मानला जातो, तो मजबूत होतोय. एक गोष्ट निश्चित आहे, भविष्यामध्ये ब्रिक्स हा गट मजबूत झाला तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेच्या डोक्याला याचा प्रचंड मोठा ताप होणार आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. सबस्क्राईब करा न्यूज डंका सोबत, सबस्क्राईब करा
वीज डंका सुद्धा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.